किलोच्याला मुलांनी 11वी 12वीच्या मुलांनी ग्रुप तयार केले, पोलीस भरतीची वनरक्षकाची तयारी ते करून राहिले, काही पोरं एमपीएससी यूपीएससी ची तयारी करून राहिले, काही पोरं मोबाईलवर त्यांनी क्लास लावले दिल्लीचे. एक पोरगा मी काल आपल्या विभागाचा म्हणून त्यांचं मी जेव्हा त्या वस्तीगृहात भेट देण्यासाठी गेलो होतो तो अभ्यासिकेमध्ये ग्रंथ लायब्ररीमध्ये दिल्लीचा क्लास करून आला होता मोबाईलवर, दिल्लीचा. आणि मी त्याला विचारलं तो म्हणे सर माझ्याकडे पैसे नाही किंवा इथे ती व्यवस्थाही नाही, आणि त्याने दिल्लीचं जे अकॅडमी आहे ती अकॅडमी जॉईन केली, दिवसभर त्याच्यावर क्लास करते. मी त्याचे पुस्तकं पाहिले, आपल्या विभागातून आहे, ज्या गावातून आहे त्या गावातला एकही पोरगा म्हणजे शिकलेला नाहीये, कोणीच नाही, आणि तो एकटाच होता त्या गावात, नरेश नावाचा पोरगा आहे. म्हणून काहीही होऊ शकते, केलं तर फक्त तुम्हाला मनावर घ्यावं लागेल. आणि ही व्यवस्था जी आहे ना ही व्यवस्था सगळी आपल्यासाठी आहे. म्हणून संभाषण कौशल्य तुमचं चांगलं असलं पाहिजे. संभाषण कौशल्य म्हणजे काय? वेगवेगळे आपले सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन, वेगवेगळे भाषण, ते कौशल्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. बरेचशा पोरांना अजून कम्युनिकेशन साधता येत नाही, बोलता येत नाही, ते बोलण्याची शैली आपल्यामध्ये आली पाहिजे. कोणतीही जे स्पर्धा असेल, चित्रकला असेल, निबंध लेखन असेल, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे, पुढे तुम्ही आले पाहिजे. तुम्ही स्वतःचं काहीतरी म्हणजे विश्वास तुमचा स्वतःवर असला पाहिजे की आपण काहीतरी करू शकतो, आत्मिक भान असलं पाहिजे की ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून व्यक्तिमत्व विकास साध्य करण्यासाठी अवांतर पुस्तक वाचणे, थोडा मोठ्या चरित्र काय असतात काय नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे फोटो आपल्या भिंतीला लावले असतात हे आपल्याला मोटिवेशन देतात, म्हणजे तणावमुक्त जीवन. शिवाजी महाराजांच्या फोटोकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या माणसाच्या जीवनामध्ये किती मोठा तणाव असेल. मुठभर लोकांना सोबत घेऊन त्या माणसाने किती मोठी क्रांती केली. गनिमी कावा, वेळेचं नियोजन, हे सगळं त्यांच्याकडे फोटोकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणून जीवन जगत असताना अभ्यासाचं नियोजन, वेळेचं नियोजन, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी पौष्टिक आहार तुम्हाला तर आपला विभाग देते, त्याबद्दल काही दुमत आपलं नाही. पण महत्त्वाचं आहे तुम्ही योगासन, प्राणायाम केले पाहिजे, काहीतरी एकाग्रता करण्यासाठी तुम्ही ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की आपल्याला उद्या काय करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्र जोडणे. काय महत्त्वाचं आहे? मित्र जोडणे. सहकार्य करणारे मित्र जोडा. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे. म्हणून सगळे काय झालं, आपल्या जीवनामध्ये मित्र आणि मैत्रीण खूप चांगले असले पाहिजे. आपण जेव्हा रस्त्याने कोणतेही काम करतो किंवा आपण जीवन जगत असताना काही जर परिणाम, एखादा वाईट गोष्ट किंवा आपल्यातून काही गुन्हा जर घडला किंवा आपण एखादी गोष्ट जर विचारपूर्वक केली नाही तर त्याचा परिणाम हा व्यवस्थेवर होते. तुमचे आई वडील, तुमचं गाव, तुमचा समाज, तुमचे शिक्षक, तुमची शाळा, त्याच्यावरती तो परिणाम घडून येत असतो, आपल्याला पाहायचा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मित्र जोडत असताना मित्र चांगले असले पाहिजे, सकारात्मक असले पाहिजे. हे तर व्यसन करणारा मित्र जोडून काही चांगलं होणार नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आपण जीवन जगत असताना सायबर सुरक्षा. आता सायबर सुरक्षा हा टॉपिक समजून घेत असताना सायबर सुरक्षा म्हणजे काय, तर मोबाईलशी किंवा साधनं जे आहेत आपली इलेक्ट्रॉनिक साधनाशी संबंधित जे काही आहे ते सायबर सुरक्षा आहे. आता सायबर सुरक्षा आम्हाला सांगितलं विभागाने पोरांना सायबर सुरक्षेबद्दल सांगा. आपण जीवन जगत असताना सोशल मीडिया वापरतो. काय वापरतो? किती लोकांकडे मोबाईल आहे हातवर करा. घरी तुम्ही घरी असतील ना मोबाईल, 11वी 12वीचे मुलं इथे मोबाईल वापरतात का? हातवर करा, पटकन करा. एका जणाकडे मोबाईल आहे काय? बरं, हात खाली करा. घरी गेल्यावर कोण कोण मोबाईल वापरते? घरी गेल्यावर मोबाईल कोण वापरते? समुद्रात एक बेट आहे. काय आहे? बेट समजते ना, म्हणजे असं 100-200 एकराचं बेट आहे. बेट समजते, समुद्रात आहे मधात तिकडे, आणि त्याच्यावर गेले काही लोक राहतात. कोण राहतात? लोक. त्यांना काय सुरू आहे समाजात, काय भान आहे, टेक्नॉलॉजी, हे काही त्या बेटावर उचलून तुम्हाला इथं आणलं काय? इथं आणलं का तुम्हाला? मी एक साधा सरळ सोपी प्रश्न विचारला, घरी गेल्यावर कोण कोण मोबाईल वापरते? कोण वापरते? चटकन हात वर करा ना. अजिबात मोबाईलला हात लावून ना. काय मराठी प्रश्न आहे ना, हिंदू भाषेत बोलून राहिलो का मी काय बोलतो ते समजून राहिलं ना. कोण कोण घरी गेल्यावर मोबाईल वापरते? हात वर करा. सर, घरी गेल्यावर आम्ही मोबाईल वापरतो, पाहतो, बोलतो. घरी गेल्यावर मोबाईल वापरतेस काय? हातच लावतो मोबाईल. तिचा जागतिक सत्कार व्हायला पाहिजे.
घरी गेल्यावर मोबाईल वापरत असतं का बेटा? मग हात वर करणं तब्येत बरोबर नाही काय? घरी गेल्यावर मोबाईल वापरता का? तू वापरता का? अजिबात नाही. तू घरी गेल्यावर मोबाईल वापरता का? हात वर करणं. अरे मी काय बोलत राहिलो? बैठे बैठे सावधान. मी एक सोपी प्रश्न विचारला, घरी गेल्यावर कोण मग शिकू नये का? मी सायबर सुरक्षा शिकवायची नाही का? मग मी असं सांगून देईन की बाय कोणी मोबाईल वापरत नाही, मला काही घेऊन देत नाही, मी सायबर सुरक्षा शिकवायची आहे का? घरी गेल्यावर कोण मोबाईल वापरते? एवढे पण प्रश्न मी कोणत्या शाळेत नाही विचारले, पोरांना सहज विचारलं, घरी गेल्यावर कोण मोबाईल वापरते? हात वर करा. घरी गेल्यावर कोण मोबाईल वापरते? हात वर करा. नाही तर मी तो टॉपिक सोडून देतो, मला काही घेऊन देत नाही. घरी गेल्यावर कोण मोबाईल वापरते? हात वर करा. तू वापरत नाही का मोबाईल घरी? तू बघ मोबाईल नाही, तू वापरत नाही. तू बाप रे, म्हणजे बेकार काम झालं आहे. तू घरी गेल्यावर मोबाईल ते हात लावत नाही. मोबाईलच नाही. मोबाईल नाही येत आपल्या घरी. किती लोकांकडे मोबाईल नाही? घरी किती लोक नाही? घरी गेल्यावर हे बघा, आपण घरी गेलो की मोबाईलला हात लावतो ना. मोबाईल मध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक वापरतो का? हे वापरता का तुम्ही? घरी गेल्यावर व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, वेगवेगळे गेम्स खेळतो का आपण? घरी गेल्यावर मोबाईल वर बोलतो तर तरी ना, हॅलो जेवली का, झोपली का, एवढं तर बोलता ना? बरं ठीक आहे. बरं तुमच्याजवळ मोबाईल नाही हे म्हणून मी गृहीत धरतो काय तुमच्याजवळ कोणाजवळ मोबाईल आहे. आता एक लक्षात घ्या, मोबाईल समजा तुम्ही भविष्यात घ्याल तेव्हा सायबर सुरक्षा, सोशल मीडिया म्हणजे काय? तर वेगवेगळ्या आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या मीडियाज आहेत. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल. इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे काय? टीव्ही आपण पाहतो, त्याच्यावर वेगवेगळ्या न्यूज येतात, ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून येतात. प्रिंट मीडिया म्हणजे काय? वेगवेगळे मासिकं तयार होतात, वेगवेगळे वृत्तपत्र, पेपर्स आहेत, न्यूज आपण वाचतो, ते प्रिंट मीडिया. आणि तिसरा समाजामध्ये आता अलीकडे आलेला आहे सोशल मीडिया. काय आलेला आहे? सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम. सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम. मग सोशल मीडिया म्हणजे काय? तर आपले एकमेकांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करणे, काही फोटोग्राफ, व्हिडिओज, पीडीएफ आणखी वेगवेगळ्या पद्धतीने आपण एकमेकांना शेअर करत असतो, बरोबर आहे? मग हे कशावर आपण शेअर करतो? सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, समजते ना? फायदा नाही. एक व्हॉट्सअप, बरोबर आहे? 2 इंस्टाग्राम, बरोबर आहे? 3 फेसबुक, 4 ट्विटर, 5 टेलिग्राम, 6 आपलं YouTube, 7 तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे गेम्स डाउनलोड करता, बरोबर आहे? प्ले स्टोअर, हे सगळे फीचर्स असतात. आता हे वापरत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? सध्या सायबर क्राईम म्हणजे काय? तर सोशल मीडियाशी संबंधित जे कोणते गुन्हे ऑनलाईन पद्धतीने घडतात तिथं सायबर क्राईम नावाचा विषय येतो. सायबर म्हणजे सोशल मीडियाशी रिलेटेड आणि क्राईम म्हणजे गुन्हा, बरोबर आहे? जसं एखाद्याचा कुठं मर्डर झाला असेल किंवा कोणाला चोरी झाली असेल तर BNS नावाची घटना आहे. भारतातले वेगवेगळे कायदे आहेत, बरोबर? तसं सोशल मीडिया वापरत असताना कोणती खबरदारी, कोणती जबाबदारी घेतली पाहिजे, तो एक कायदा आहे. आता आपण बँकेमध्ये गेलो की बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन करतो. काय ओपन करतो? खातं ओपन करतो. त्याला आपण पॅन कार्ड देतो. काय देतो? आणि पॅन कार्डला काय करतो? मोबाईल नंबर लिंक करतो. हे बघा, कुठं काय काय लिंक आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपण न कळत काय करतो, त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये काय घडतात, त्याच्यातून किती मोठं म्हणजे गैरसमज तयार होतात हे लक्षात ठेवा. बँकेला तुम्ही काय दिलं? आधार कार्ड दिलं, पॅन कार्ड दिलं किंवा मोबाईल नंबर त्याला अटॅच लिंक करतो, बरोबर आहे? झालं. दुसऱ्या नंबरवर तुम्ही जर नवीन मोबाईल विकत घेतला, काय विकत घेतला? मोबाईल विकत घेतला, तर काय करतो आपण? जेव्हा मोबाईल ओपन करतो, उघडतो पहिल्यांदा, तेव्हा त्याच्यामध्ये काय एक ऑप्शन येते की तुम्ही आता ईमेल टाका. ईमेल समजते का? एक ईमेल अकाउंट असते, जसं मेसेज असतात ना, मेसेज वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला येतात मेसेजेस वर, तसं एक आपलं ईमेल असते, तो आपल्या नावाने तयार होत असते. तो तयार करावा लागते, त्याला मोबाईल नंबर अटॅच करावा लागते. मग वेगवेगळ्या पद्धतीचे आपण जे गुगल वरती काम करतो ते ईमेलला टच असते. मग आपण ईमेल टाकला, नंतर आपल्याला मोबाईल नंबर मागितला जातो. काय मागितले जाते? मोबाईल. मग मोबाईल मध्ये आपण सिम टाकतो, बरोबर आहे? सिम शिवाय मोबाईल चालते का? नाही. सिम टाकलं की नंतर समजून चला की आपला मोबाईल
त्या गुगलला लिंक झाला म्हणजे तुमचा डाटा तिथे ऍक्टिव्ह झाला, तुमचा डाटा मोबाईलला मिळाला. मोबाईलला डाटा म्हणजे आपला डाटा काय होणे, ऑनलाईन होणे, बरोबर आहे ना, ऑनलाईन होणे. समजा तुमचा मोबाईल भविष्यात कुठं हरवलाही असेल, कोणी तो वापरतही असेल, तर ते आता नवीन पद्धतीनं चॅट जीपीटीच्या माध्यमातून तो मोबाईल दिसते, कुठं हरवला, कोण वापरत आहे वगैरे वगैरे सगळं दिसते. मी काय सांगतो ते कान देऊन नाही का. पुढे काय होते, मग आपण ते सिमला अटॅच केलं की आपण व्हॉट्सअप, बरोबर आहे, फेसबुक, इंस्टाग्राम वेगवेगळे काय ऍप्स घेतो किंवा ते ओपन करतो, त्याच्यावर आपले अकाउंट तयार करतो. पण पुढे काय होत असते, आपला डाटा त्याला कनेक्ट, मग फोन पे, गुगल पे जे ऑनलाईन परचेसिंग करणे किंवा ऑनलाईन खरेदी विक्री जे मोबाईलच्या माध्यमातून होते, पैसे शेअर करणे, देवाणघेवाण करणे, याच्यासाठी ते दोन ऍप्स तयार झाले, बरोबर आहे, फोन पे, गुगल पे. ते घेतल्यानंतर त्याला तो डाटा कनेक्ट होते, बरोबर आहे. कधी काय होते की व्हॉट्सअपवर आपण वापरत असताना एक हे जे तयार केलेलं आहे मोबाईल, लॅपटॉप, YouTube म्हणजे आपलं टॅब, हे जे साधन आहे ते कोणी तयार केले, कोणी तयार केले, माणसांनी. कोणी तयार केले, माणसांनी. जे कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर असतात किंवा हार्डवेअर इंजिनियर. आता एआय आला, एआय म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ती इतकं स्मार्ट आहे, इतकं फास्ट आहे की माझा समजा एखादा व्हिडिओ आता इथं मी बोलत आहे, हे जर मी एआय जवळ टाकलं तर तो काय करते, आपण जर त्याला ऑर्डर दिली, कमांड दिली की हे चेंज करायचं आहे किंवा एक मोठी युनिव्हर्सिटी दाखवायची आहे, डिजिटल सगळं व्यवस्थित दाखवायचं आहे तुम्हाला एकदम डिजिटल, तर एआय लगेच तयार करून देते पिक्चर्स. म्हणजे इतकी मोठी क्रांती झाली. पण त्याच्यामध्ये गुन्हेगारी सुद्धा तेवढ्याच पद्धतीची वाढलेली आहे. तुम्ही आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, तर ते वापरत असताना एखादी लिंक जर आपल्याकडे आली, लिंक आली आणि त्यांनी सांगितलं की लिंक ओपन करा, मग तो फिल्ड डाउनलोड होईल वगैरे वगैरे, आपण काय करतो, ती लिंक ओपन करतो, बरोबर आहे, त्याला टच करतो, टच केल्याबरोबर ती लिंक ओपन होते आणि ती लिंक आपल्याला इतक्या म्हणजे बाहेर कुठेतरी नेऊन पोहोचवते की आपल्याला माहित नसते ते काय आहे किंवा आपण कुठे गेलो, त्या लिंकवर जी माहिती आहे ती आपल्याला मिळत नाही, पण ती लिंक दुसऱ्याच ठिकाणी आपल्याला येते. नंतर काय होते, तुमचा मोबाईल हा हॅक होते. हॅक म्हणजे काय, तर पूर्ण जे आपल्या मोबाईलचं नियंत्रण आहे ते एका विशिष्ट कम्युनिटीकडे किंवा एका विशिष्ट माध्यमाकडे, एका विशिष्ट व्यक्तीकडे ते जे आपलं काय म्हणतात त्याला मोबाईल मध्ये जे काही आपलं स्वातंत्र्य असते ते दुसऱ्या माणसाकडे जाते आणि तो काय करतो, तुमचे व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक, तुमचे कोण फ्रेंड आहेत, किती फ्रेंड आहेत, मुली फ्रेंड आहेत का, मुलं फ्रेंड आहेत का, तो सगळा डाटा त्याच्याकडे जातो. त्याला मग आपला मोबाईल नंबर कुठे कुठे अटॅच केलेला आहे, फोन पे, गुगल पे, ते सगळं त्याला माहिती होते त्या हॅकर्सला. आता हा हॅकर्स कोण असते, माणूसच असते. तो त्याच्या माध्यमातून चालवते, त्याचे कॉम्प्युटर, लॅपटॉप ते सगळं चालवते, तुम्हाला हॅक करते. मग पुढे काय घडते, याच्यातून वेगवेगळे गुन्हे घडतात. गुन्हे कसे घडतात, तर आपल्या नावावर किंवा आपला चेहरा पुढे करून कोणाला तरी रिक्वेस्ट पाठवल्या जाते, कोणाला तरी फसवल्या जाते, पैशांची मागणी केल्या जाते किंवा वेगवेगळा डाटा त्याच्याकडून कलेक्ट केला जाते, असं सगळं होते. त्याच्या माध्यमातून गुन्हे घडतात, मोठमोठे गुन्हे घडतात. एका मुलीनं काय केलं, इंस्टाग्रामवर, काल मी सिरोलच्या होता, तिच्या पोलिसांनी मला सगळं सांगितलं, म्हणजे मॅडम तिने काय केली, इंस्टाग्रामवर एका मुलाशी मैत्री साधली. मैत्री साधली म्हणजे ते रिक्वेस्ट देते, मग आपण ऍक्सेप्ट करतो का, गुन्हा कसा घडते, त्याचा परिणाम किती होतो. मी पहिले सांगितले, एखादी गोष्ट जर घडत असेल तर त्याचा परिणाम तर आपल्या लाईफवर होतो, आपलं भविष्य बर्बाद होते, वर्तमान सुद्धा बर्बाद होते, पण समाज व्यवस्थेवर सुद्धा आपल्या आईवडिलांवर त्याचा परिणाम होतो. आणि आपण जीवन जगत असताना आपले आईवडील फार श्रीमंत नाही, त्यांना शाळा म्हणजे काय हे तर फार दूर, आपला मुलगा काय शिकतो हे पण बऱ्याचशा आईवडिलांना माहित नसते, कारण ते त्या व्यवस्थेमध्ये असतात, ते अजूनही त्यांना म्हणजे निरक्षर आहे, तो त्यांना अजून चांगलं काय वाईट याची समज नसते. म्हणून एक लक्षात घ्या, त्या मुलीने काय केले, एका मुलाशी मैत्री केली सोशल मीडियामध्ये, आपल्या इंस्टाग्रामवर. मग त्या दोघांचं बोलणं सुरू झालं, संभाषण, मेसेज टाकणे वगैरे, हे ते काय करते वगैरे सुरू झालं. जो त्या मुलाचा डीपी होता, पा सोशल मीडियावर किती मोठे क्राईम घडतात, जर आपण अलर्ट नसलं तर, जो त्या मुलाचा डीपी होता, तर तिच्या सोबत जो मुलगा बोलत होता तो मुलगा वेगळा, म्हणजे त्या डीपी जो त्या मुलाचा फोटो ज्या इंस्टावर जे मुलाचे होते तो मुलगा वेगळा, पण चॅटिंग करणारा मुलगा वेगळा होता. आणि जेव्हा मग काही दिवसांनी त्यांनी ठरवलं की आपण इथे यायचं, बसायचं, भेटायचं, आणि मग त्या मुलाने सांगितलं की ये तू इथं, म्हणजे मुलगी गेली, मुलगा गेला. आणि जेव्हा ती प्रत्यक्षात त्या मुलाला भेटली तो तिसराच मुलगा होता, म्हणजे ज्याचे फोटो ज्याचं अकाउंट होतं तो मुलगा वेगळा, जो चॅटिंग करत होता तो वेगळा, आणि जो तिसरा भेटला तर तो मुलगा वेगळाच होता. ती आश्चर्यचकित झाली की माझ्यासोबत काय घडलं, आणि तिच्यासोबत फसवणूक झाली.
म्हणजे ती जेव्हा अलर्ट झाली तेव्हा तिला समजलं की हे लोक आपल्याला हॅक करत आहेत. अशीच एका मुलीने काय केलं, त्या इंस्टाग्रामवर मैत्री केली आणि त्या मुलांनी तिला, म्हणजे 10वीतलीच मुलगी होती, त्या मुलांनी तिला इतकं म्हणजे अट्रॅक्टिव्ह केलं, इतकं तिला ऍक्टिव्ह केलं. भविष्यात काय झालं, 2-3 महिन्यांनी ते शाळेचे पेपर झाले 10वीचे, नंतर ते दोघं म्हणजे त्या मुलांनी तिला पळून गेलं. जामनगर आहे गुजरातमध्ये, तिथं पळून गेलं. आपल्या सुरूची घटना आहे. आणि पळून गेल्यानंतर त्या मुलांनी, म्हणजे तो एका टोळीचा सदस्य होता, मुलींना हायजॅक करणे, मुलींसोबत मैत्री करणे, बोलणे आणि त्यांना वेगवेगळे खाऊ घालणे आणि पुढे त्यांना सोबत फिरायला नेऊन म्हणून पुढे नेणे आणि विकणे, त्यांचा देह व्यापार करणे, बलात्कार करणे, इथपर्यंत प्रकरणं गेली. आणि त्या मुलीला समजलं की आपल्याला हे विकणार आहे. आणि जेव्हा तिला समजलं एका खोलीमध्ये बंद ठेवलं आणि 8-10 दिवसांनी नंतर तिला समजलं की हे लोक आता आपल्याला काहीतरी विकणार आहेत, वेगळ्या देशात हिला विकायचं वगैरे असं काहीतरी सुरू आहे. आणि तिथून ती सुटून निघाली आणि सुटून निघाल्यावर जामनगर पोलिसांकडे गेली आणि तिने स्वतःबद्दलची आपली आहे ती सगळी सांगितली. म्हणजे एका छोट्याशा मेसेजवर झालेली मैत्री तिच्या जीवनावर उठली. म्हणजे तिचं म्हणजे मृत्यू होणार होता ना, तिला विकणार होते, कुठं काय कसं काही माहित नाही. म्हणून समाजात जीवन जगत असताना सोशल मीडियावर खूप अलर्ट राहावं लागते. कोणती लिंक आपल्याकडे येते, कशी आहे, ती ओपन करायची नाही. ज्या गव्हर्नमेंट लिंक आहे, ज्या ऑथोराइज्ड लिंक आहेत त्या आपण ओपन केल्या तर चालतील. पण एखादा फॉर्म भरायचा आहे किंवा एखाद्या काहीतरी आपल्याला माहिती घ्यायची आहे तर त्या लिंक ऑथेंटिक असतात. पण बरेचशा लिंक असतात की ज्या ऑथेंटिक नसतात. सध्या समाजामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आता एक डाटा आलेला आहे की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सोशल मीडियावर पोर्नोग्राफी सर्च करण्यामध्ये पोरं आहे. म्हणून आपण लक्ष ठेवलं पाहिजे, या साईटला आपण भेट द्यायची नाही, ती आपल्या जीवनाशी रिलेटेड नाही. आणि दिल्ली पोलीस जे NIT चे पोलीस आहेत ते तुम्हाला अलर्ट मेसेज सुद्धा पाठवतात की तुम्ही जर एखाद्या वेगळ्या साईटला भेट दिली तर आपल्याला एक ईमेल येते की त्या साईटला भेट देऊ नका वगैरे वगैरे. पण आपण ते कानाडोळे त्याच्याकडे करतो, मग आपण त्याच्यामध्ये फसतो. बरेच वेळा पैशाची मागणी होते, बरेच वेळा त्यांचा डाटा लीक होते, किंवा आपण जे मुलींना एक वाईट सवय आहे, कोणतेही जे आपले पर्सनल फोटोज आहेत किंवा पर्सनल व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज पर्सनल फोटोज कुठे शेअर करू नका. ते तुम्ही शेअर केले की वेगवेगळे हॅकर्स असतात, वेगवेगळे सोशल मीडियात काम करणारे ऍक्टिव्हिस्ट लोक असतात. आता AI चा वापर करून ते कुठेही तुमचे फोटोज व्हिडिओज शेअर करू शकतात. असे बरेचसे प्रकरण स्कॅम वाढलेले आहेत. मोठे मोठे सेलिब्रिटी तुम्ही पहा, स्वतःची पर्सनल माहिती ते शेअर करत नाही. किंवा बरेचसे सेलिब्रिटी आहेत ना, ते सोशल मीडिया वापरत असताना खूप जबाबदारीने वापरतात. हे मंत्री वगैरे हे सगळे ना, हे सोशल मीडिया वापरताना खबरदारी घेतात. म्हणून तुम्हाला ही गोष्ट येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडिया खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण सगळे सोशल मीडियाशी कनेक्ट होऊच किंवा असणार आहे, म्हणून वापरताना महत्त्वाचं आहे काळजी घेणे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारने 2012 साली पॉक्सो अधिनियम 2012 हा कायदा बनवला. जेव्हा दिल्लीला निर्भया हत्याकांड घडलं, एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला, तिची निर्घृण हत्या करण्यात आली, तेव्हा सरकारने 2012 साली चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट तयार केला. तो आहे पॉक्सो अधिनियम. आपल्या विभागाने सक्त आम्हाला सांगितले की मुलांना तो समजून सांगा. आता हा पॉक्सो अधिनियम काय आहे तर वेगवेगळे समाजात जीवन जगत असताना वेगवेगळे कायदे आहेत. आपण रस्त्याने कसं चाललं पाहिजे, कुठे गाडी पार्किंग केली पाहिजे त्याचा सुद्धा कायदा आहे. एखादा गुन्हा घडत असेल तर शिक्षा कशी करायची, काय करायची, त्याच्यामध्ये शोध कसा करायचा पोलिसांनी, सगळे कायदे आपल्या देशामध्ये आहेत. मग मुलांसाठी सुद्धा पॉक्सो अधिनियम तयार केला. या अधिनियमामध्ये काय आहे तर एक म्हणजे पहिल्या गोष्ट या अधिनियमामध्ये क्लिअर सांगितली की मुलींचं लग्नाचं वय 18 वर्ष प्लस असलं पाहिजे. 2 मुलांचं लग्नाचं वय 21 वर्ष सांगितलंय. 18 वर्षाच्या खाली आपण लग्न करू शकत नाही. जर तुमच्या सोबत जर कोणी बळजबरी करत असेल की तुमचं लग्न जर घरचे लावून देत असतील, 2 जर तुम्हाला कोणी बळजबरीने म्हणत असेल की लग्न कर वगैरे तर तो कायद्याने गुन्हा आहे. तो तुमच्या सोबत असं वागू शकत नाही. असं जर तुमच्या सोबत होत असेल तर एक गावचे सरपंच, 2 गावामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असतील तर ते, आणि 3 तुम्ही पोलिसांशी थेट संपर्क साधू शकता आणि अशी माहिती देऊ शकता. जर तुम्ही 18 वर्षाच्या आतमध्ये आहात आणि जर तुम्ही पळून जाऊन लग्न केलं तर ते न्यायिक व्यवस्थेमध्ये मान्यता त्या लग्नाला नसते. जेवढा गुन्हेगार तुम्हाला पळून देणारा आहे तेवढेच गुन्हेगार तुम्ही सुद्धा आहे. मग पोलीस स्टेशन मध्ये चालत नाही. आता मी एका ठिकाणी मागे 15 दिवसाच्या अगोदर पाहिलं, मुलगी 16 वर्षाची आणि मुलगा होता
20 वर्षाचा दोघांचं